अलिबागमधील एक बेस्ट रिसॉर्ट तुमच्या बजेटमध्ये। म्हणजे मला माहित आहे की तुम्हाला अलिबाग फिरायला खूप आवडतं आणि तुम्ही बऱ्याच अलिबागमधल्या प्रॉपर्टीज चेक करत असतात तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स किंवा ऑफिस कलीग सोबत फिरण्यासाठी। तर मी आज घेऊन आले एक अशी प्रॉपर्टी जी तुम्हाला नक्कीच आवडेल। हे आहे अरण्य पंचाड रिसॉर्ट। रेवदांडा किल्ल्यापासून अगदी 15 मिनिटावर हे रिसॉर्ट तुम्हाला मिळेल। चारी बाजूनी झाडाझुडपांनी वेढलेलं हे रिसॉर्ट आहे। इथले प्रत्येक रूम तुम्हाला विंटेज वाइब देतील। आता मी तुम्हाला इथले रूम दाखवते। तुम्ही इथले रूम बघू शकता। आतमधून फार मोठे, नीट आणि क्लीन आहेत। इथे 3 ते 4 लोक आरामात राहू शकतात। आता मी तुम्हाला इथला वॉशरूम दाखवते। तुम्ही बघू शकता फार मोठा आहे। इथून आता आपण रूम मधून बाहेरच्या साइडला जाऊया। रूम मधून बाहेर आल्यावर फक्त झाडच दिसणार आहे तुम्हाला, कारण हा पूर्ण रिसॉर्ट चारी बाजूनी फक्त झाडांनी वेढलेला आहे आणि प्रत्येक रूमच्या बाहेर तुम्हाला छान छान हिरवीगार झाडं बघायला मिळेल। तुम्ही बघू शकता मी रूम मधून आता बाहेर आले आहे। आता हा रूम कोणता, तर हा आहे फॅमिली रूम। हा रूम प्रचंड मोठा आहे। या रूम मध्ये तुम्हाला सेपरेट बेड, बाथ टब, त्याच सोबत मिनी लायब्ररी आणि किचनही मिळेल। मोठा ग्रुप असतो म्हणजे आपल्या 10 लोकांच्या 10 वेगवेगळ्या आवडीनिवडी। कोणाला पुस्तकं वाचायला आवडतात, तर कोणाला गेम्स खेळायला आवडतात, कोणाला बाहेर भटकंती करायला आवडतं, तर कोणी प्रचंड फूडी असतं। आणि या प्रत्येकासाठी या रूम मध्ये काही ना काहीतरी युनिक गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत। खरं सांगू का, या रूम मधून बाहेर पडल्यावर मला असं वाटलं की मी बाली मधल्या कोणत्या तरी एका कॉटेज मध्ये आहे। तुम्ही बघा ना, इथून बाहेर पडताना पूर्ण बाली वाइब येते आहे। आणि जर तुम्ही इथे फोटो काढले ना, तर मी तुम्हाला लिहून देते, तुम्हाला असं वाटेल की तुम्ही बाली मध्येच आहात। आता आम्ही पूल साइडला आलो आणि तुम्ही पूल बघू शकता, फार मोठा पूल आहे। आणि इकडचा प्लस पॉइंट म्हणजे हा पूल मध्ये क्लोरीन नाहीये, सो तुमची स्किन खराब नाही होणार। मला तर पर्सनली हे रिसॉर्ट फार आवडलं, कारण की इकडची हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस आणि इकडचा स्टाफ खूप छान होता। इकडचे रूम खूप छान होते। तुम्हाला जर या रिसॉर्टला जायचं असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा। मी कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकी सर्व डिटेल्स इथे मेन्शन केले आहेत। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।